تبارك الذي جعل في السماء بروجا وجعل فيها سراجا وقمرا منيرا وهو الذي جعل الليل والنهار خلفة لمن أراد أن يذكر أو أراد شكورا وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما والذين لا يدعون مع الله إلها آخر ولا يقتلون النفس التي حرم الله إلا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا والذين لا يشهدون الزور وإذا مروا باللغو مروا كراما والذين إذا ذكروا بآيات ربهم لم يخروا عليها صما وعميانا والذين يقولون ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما أولئك يجزون الغرفة بما صبروا ويلقون فيها تحية وسلاما خالدين فيها حسنت مستقرا ومقاما قل ما يعبأ بكم ربي لولا دعاؤكم فقد كذبتم فسوف يكون لزاما. सर्व बरकत समृद्धी त्याच्याच अस्तित्वामुळे आहे, ज्यानं आकाशात बुरुज अर्थात मजबूत किल्ले बनवले आणि त्यात दिवा प्रज्वलित केला आणि तेजस्वी चंद्र बनवला आणि त्यानंच रात्र आणि दिवसाला अशा प्रकारे बनवलं की एका मागून एक ते येत राहतात. जो मनुष्य समजून घेऊ इच्छित असेल किंवा आमचे आभार मानू इच्छित असेल तर त्यांच्यासाठी बोध प्राप्त करण्याचं हेही प्रमाण आहे. रेहमानचे खास बंदे गुलाम ते आहेत जे जमिनीवर गर्वाशिवाय चालतात आणि अज्ञानी मूर्ख लोक जेव्हा त्यांना व्यर्थ विवादामध्ये टाकू इच्छितात तर हे लोक सलामत रहा असं म्हणून तिथून चालू लागतात आणि त्यांच्या रात्रीचा मोठा हिस्सा त्यांच्या पालनकर्त्या रबसाठी सजदे आणि कयाम करण्यात पार पडतो. अतिशय ध्यानपूर्वक ही दुआ करतात की हे आमच्या पालनहार, आम्हाला जहन्नमच्या अजाबपासून सुरक्षित ठेव की तिचा अजाब भयंकर संकट आहे. आम्हाला वाचव, कारण जहन्नमचं निवासस्थान मोठं भयानक आहे. तिथे तर थोडा वेळ राहणं सुद्धा म्हणजे सजा यातना आहे. रेहमानच्या दासांची एक खूबी ही देखील आहे की जेव्हा धन खर्च करायचं असेल तर व्यर्थ खर्च करीत नाहीत आणि कंजूषपणाही करत नाहीत. दरम्यानी अवस्थेत फार चांगल्या रीतीनं ते खर्च करतात. आणि रेहमानच्या दासांचा हा गुणही फार चांगला आहे की अल्लाहसह एखाद्या दुसऱ्या उपास्याजवळ ते दुआ प्रार्थना मागत नाहीत आणि अल्लाहनं ज्या जीवाची हत्या करणं हराम ठरवलं आहे त्याला नाहक ठार करीत नाहीत आणि व्यभिचार कुकर्म करीत नाहीत. जो कोणी असा भयंकर अपराध करेल तर त्यानं फार मोठं पाप आपल्या शिरावर घेतलं. कियामतीच्या दिवशी त्याचा अजाब वाढत जाईल. तो त्यात नेहमी अपमानित होऊन पडून राहील. परंतु जो कोणी तौबा म्हणजे क्षमा याचना करेल आणि इमानावर कायम राहून नेक अमल करील तर अल्लाह अशा लोकांच्या अपराधांना सत्कर्मात बदलून टाकेल आणि खरोखर अल्लाह मोठा माफ करणारा आणि मेहरबान आहे. आणि ज्यानं तौबा केली आणि सत्कर्म करण्यास निघाला तर त्याची तौबा अल्लाहजवळ जाऊन पोहोचली आणि तौबा करिता परत जाणं अल्लाहशिवाय कुठेही नाही.
आणि रेहमानचे दास ते आहेत जे खोटी गवाही देत नाहीत. रस्त्यानं जाताना फालतू कामांशी सामना झाल्यावर आपला बचाव करत मोठ्या खुबीनं निघून जातात. आणि त्यांची शान अशीही आहे की त्यांना त्यांच्या पालनकर्त्या रबच्या आयतीची आठवण करून दिली गेली तरीही त्यावर आंधळे बहिरे होऊन ते पडत नाहीत. आणि त्यांची दुआ प्रार्थना ही फार चांगली आहे. जेव्हा विनंती करतात की हे पालनहार, आम्हाला आमच्या जोडीमध्ये आणि आमच्या संततीमध्ये डोळ्यांची शीतलता प्रदान कर आणि आम्हाला दुराचारापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या पुढे कर. अशा लोकांना त्यांच्या सबुरीचा मोबदला म्हणून खूप चांगलं प्रतिफळ प्रदान केलं जाईल. उंच महालांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल. सलामतीच्या दुवासह त्यांचं स्वागत केलं जाईल. तिथे हे लोक नेहमी राहतील. किती चांगलं ठिकाण आणि किती उत्तम निवासस्थान. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की जर तुम्ही माझ्या पालनकर्त्या रब जवळ दुआ न कराल तर माझ्या पालनहारला तुमची काहीच पर्वा नाही. तुम्ही सत्य खोटं ठरवण्याचा अपराध केला आहे. त्याचं संकट फार लवकरच तुमच्यावर येणार आहे.